आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम आता स्थानिक स्तरावरही जाणवू लागलाय। परभणीत जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांच्या रांगा लागल्यात। अमरावतीत भर उन्हात गॅस मिळवण्यासाठी लोक तासनतास रांगेत उभे आहेत। तर इकडे नागपुरात गेल्या आठवड्यात रांगेत थांबून आपल्या वाहनात अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेलचा भरणा करण्यात आलाय आणि त्यामुळे या आठवड्यात पेट्रोल पंपांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। त्यातलं जे पहिलं दृश्य आहे परभणीतलं आहे। जवळपास 2 किलोमीटरपर्यंत रिक्षा चालकांना रांगा लावण्याची वेळ आलेली आहे। खरं तर उन्हाचा तडाखा इतका जास्त आहे आणि या उन्हाच्या तडाख्यात आता या सगळ्या रिक्षा चालकांना उभं राहावं लागतंय। अमरावतीतली दृश्य तितकीच महत्त्वाची आहे, कारण गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी मोठ्या रांगा लावलेल्या आहेत। परभणी असो, अमरावती असो, नागपूर असो, या सगळ्या परिसरात सध्या 40 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान आहे। त्यामुळे भर उन्हात या सगळ्यांना इंधनासाठी वाट बघावी लागते, रांगा लावाव्या लागतात। नागपूरमध्ये गेल्या आठवड्यात तशीच परिस्थिती होती, मात्र ती अफवा असल्याचं समजल्यावर सध्या मात्र पेट्रोल पंपावरची गर्दी काहीशी कमी झाली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।